डिअर फ्रेंड्स, स्पोकन इंग्लिशच्या या व्हिडिओत आपण शिकणार आहोत यूज ऑफ देअर इज नो नीड. काय शिकणार आहोत? कसला वापर शिकणार आहोत? देअर इज नो नीड. देअर इज नो नीड या शब्दाचा वापर करून वाक्य कसं तयार केलं जातं, इंग्लिशमध्ये कसं बोललं जातं, ते आपण या स्पोकन इंग्लिशच्या व्हिडिओत शिकणार आहोत. नक्की पहा. समजलं नसेल तर व्हिडिओ वारंवार पहा, रिपीट करा त्याला आणि पहा आणि वाक्य तयार करायचे प्रयत्न करा. ओके, लेट अस सी. स्पोकन इंग्लिश यूज ऑफ देअर इज नो नीड. आता देअर इज नो नीडचा मराठी अर्थ काय झाला? काय होतो? काही गरज नाही. काही गरज नाही असं बोलताना आपण एखाद्या वेळेस पोरीला रागवतो, मित्राला रागवतो, काही गरज नाही, काही गरज नाही आहे, नाही आहे, काही गरज नाही आहे असं वापर करतो वाक्यामध्ये. मग इंग्लिशमध्ये काय बोलतात त्याला? देअर इज नो नीड असं बोलतात. मग वाक्य कसं तयार केलं जातं? लेट अस सी. फॉर एक्झाम्पल 1, काही गरज नाही आहे मोबाईल खरेदी करायची. काही गरज नाही आहे. मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी, मराठीमध्ये म्हणतात भ्रमणध्वनी. मग काही गरज नाही आहे मोबाईल खरेदी करायची. मग घरातला एखादा पोरगा सांगत असेल, पप्पा मला मोबाईल खरेदी करायचा आहे, घ्यायचा आहे. मग पप्पा रागात त्याला सांगतात, काही गरज नाही आहे मोबाईल घ्यायची, मोबाईल खरेदी करायची. मग हेच वाक्य जर पप्पाने रागात इंग्लिशमध्ये बोललं असतं तर कसं आलं असतं? ते असं आलं असतं, काही गरज नाही आहे. या वाक्याला काही गरज नाही आहे या वाक्याला काय लिहावं लागेल तुम्हाला? देअर इज नो नीड. देअर इज नो नीड. गरज असणे, जरूरत असणे म्हणजे काय? नीड. मग देअर इज नो नीड, काही गरज नाही आहे हे सांगायला तुम्हाला काय लिहावं लागेल? आधी सुरुवातीला देअर इज नो नीड असं लिहावं. मग ते क्रिया कोणती आहे ते टू लावून सांगावं लागेल. मग देअर इज नो नीड टू परचेस. परचेस व्हॉट? मोबाईल. असा अर्थ झाला. देअर इज नो नीड टू परचेस मोबाईल. मोबाईल खरेदी करायची काही गरज नाही आहे असं तुम्ही सांगताना असं देअर इज नो नीडचा वापर करून सांगायचा. सुरुवातीला वापरायचा देअर इज नो नीड आणि मग पुढचे वाक्य सांगताना TO2 लावून क्रियापद सांगायची. व्हेरी सिंपल. नेक्स्ट, काही गरज नाही किंवा काही गरज नाही आहे तिच्याशी बोलायची. काही गरज नाही आहे तिच्याशी बोलायची. आपण सांगतो तिच्याशी बोलायचं नाही, काही गरज नाही आहे त्याशी बोलायची असं सांगायची. काय करणार मग तुम्ही? सुरुवातीला यायचं काही गरज नाही आहे, त्या अर्थ देअर इज नो नीड. देअर इज नो नीड टू. काय करायची? क्रिया बघायची, बोलायची. मग बोलणे म्हणजे काय? टॉक. देअर इज नो नीड टू टॉक टू हर. तिच्याशी, टू हर. मग देअर इज नो नीड टू टॉक टू हर, तिच्याशी बोलायची काही गरज नाही असं वाक्य तयार. ओके, गॉट इट. नेक्स्ट, काही गरज नाही किंवा काही गरज नाही आहे तेथे जाण्याची. तेथे जाण्याची काही गरज नाही आहे. मुलगी आईला विचारते, मला तिथे जायचे आहे, अमुक ठिकाणी जायचे आहे. मग आईचा नकार असेल तेव्हा आई तिला इंग्लिशमध्ये काय सांगणार? मग तिथे जायची गरज नाही आहे, काही गरज नाही आहे तिथे जायची. असंच इंग्लिशमध्ये ते मदर त्या डॉटरला कसं सांगणार? सेम. काही गरज नाही आहे आधी ती काय म्हणेल? देअर इज नो नीड. देअर इज नो नीड टू जाण्याची. गो, टू गो. तेथे अर्थ काय मग? टू गो देअर. देअर इज नो नीड टू गो देअर. व्हेरी सिंपल. काही गरज नाही इथे जाण्याची असं सांगताना देअर इज नो नीड टू गो देअर.
फक्त वाक्य सुरुवात देर इज नो नीडने करायची. समजला हा व्हिडिओ? हा स्पोकन इंग्लिशचा व्हिडिओ समजला असेल तर अशाच पद्धतीचे स्पोकन व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते तुम्ही अंडरस्टँडिंग करा आणि इंग्रजी बोलायचा प्रयत्न करा. गॉट इट? चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके, थँक्यू.